नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण तालुक्यातील मोठे भोम गावामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण। 19 फेब्रुवारी हा दिवस शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली जाते आणि या दिवशी मोठे भोम गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री घनश्याम शेठ केशव पाटील व भोम ग्रामस्थांकडून शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले। मूर्तीचे उद्घाटन करण्यासाठी माजी आमदार मनोहर शेठ भोईर, इंटकचे प्रदेशाध्यक्ष माननीय महेंद्र शेठ घरत, पीपी खारपाटील कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर राजा शेठ खारपाटील, शिवसेनेचे उरण तालुका अध्यक्ष संतोष ठाकूर, उरण काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुभाष घरत, चिरनेर गावचे सरपंच भास्कर मोकल, चिरनेर गावचे माजी उपसरपंच सचिन घबाडी, चिरनेर तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामपंचायत सदस्य समीर डुंगीकर, पद्माकर फोफेरकर, राजेंद्र भगत, मूर्तिकार लहू भोईर तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून मूर्तीचे अनावरण करण्यात आले। तसेच शिवाजी महाराजांची पालखी काढून मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली व शिवाजी महाराजांच्या बद्दल व्याख्यानही देण्यात आले। विशेष म्हणजे श्री घनश्याम शेठ केशव पाटील यांचे मोठे भोम ग्रामस्थ व सर्व प्रमुख पाहुण्यांकडून चांगले कार्य केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सचिन घबाडींसह तृप्ती भोईर, भोम, उरण। कसे पूर्ण होईल? महाराजांची प्रतिमा महाराज आपल्या गावामध्ये आले, परंतु एक नाव की ज्यांच्या अथक परिश्रमातून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, ज्यांच्यामुळेही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, ते नाव आहे सन्मान आणि आदरणीय घनश्याम केशव पाटील यांचा शुभ सन्मान आपण करूयात। आणि मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा, की ज्यांच्या अथक परिश्रमातून, ज्यांच्या मेहनतीतून आणि ज्यांच्या उदार मातृत्व भावनेतून हा सोहळा म्हणजेच अनावरण सोहळा आपण पाहतो आहोत। राजांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं। एका जोरदार टाळ्या आपण देऊयात, ते म्हणजे सन्माननीय आदरणीय घनश्यामजी केशव पाटील यांचा शुभ सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातो आहे। खरं तर हा सन्मान आहे एका कर्तृत्वाचा आणि खरं तर हे कर्तृत्व सिद्ध झालं। अनेकांचं सहकार्य, परंतु खारीचा वाटा, मुळाचा वाटा, सिंहाचा वाटा असं म्हणतात, ते सन्माननीय आदरणीय घनश्याम केशव पाटील यांना। सप्त पाताळात भ्रमण करणाऱ्या अशुभांनो याद राखा, मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे। पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे। मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरे, म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करेन। माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल। स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती।